महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली आहे। जुलैपासून दिलेल्या हप्त्यांचे पैसे सरकार परत घेणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची सध्या छाननी सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अपात्र बहिणींना कळवून त्यांच्याकडील पैसे सरकारी तिजोरीत जमा करू असंही त्या म्हणाल्यात। पैसे परत घेतले जाणार का ज्यांनी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य फॉर्म भरून ज्यांनी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीने आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीने ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय, कारण राज्य सरकारनं तसा प्रस्तावच तयार केलेला नाहीये। महायुतीनं निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र यासाठी कोणतीही पूर्वतयारी अजून तरी केलेली नाहीये। प्रस्ताव पाठवला नसल्याच्या बातमीला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून सुद्धा तशा कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचं तटकरे म्हणाले आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीच्या वेळी 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अजून तरी तशी कुठलीच तयारी सरकारनं केली नसल्याचं कळतंय। लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेले असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत। त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या। साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे। काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले, डिसेंबर महिन्यामध्ये, काही आता जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती करून घेतोय। मी आपल्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचे आभार सुद्धा मानेन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला 2 वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत, त्यावेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे, जो सरप्लस त्यांच्याकडे आहे, ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत।